शेतकरी मित्रांनो, रिझल्ट 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 आपण जे काम करतो त्याचे जर रिझल्ट चांगले आले तर जे आपल्या मनाला समाधान लाभणार आहे हे सुख कशातच नाही. तर बघा, हे आपल्या समोर दिसणारे हे रस शोषक किडे ऊस पिकावरचे इथलचे. मी परवा दिवशी एक व्हिडिओ केलता. त्याला मी तुम्हाला सगळ्याला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या आपल्या शेतात जा आणि बघा की आपल्या पिकावर रोग आहे का म्हणून. तर त्या दिवशी मी पण आलतो आणि मी आल्याच्या नंतर लगेच योगायोगानं आपल्याकडे ड्रोन आहे, त्याच्यामुळं आपण त्याची फवारणी केली. आणि फवारणी केल्याच्या नंतर लगेच आज मी तिसऱ्या दिवशी इथं आलेलो आहे. म्हणजे एक दिवस फवारणीचा झाला, फक्त एक दिवस मधात गेला आहे आणि आता लगेच दुसरा दिवस आला. तर ह्या दिवशी मी आज इथं शेतात आहे आपल्या. तर मी तुम्हाला आज दाखवून देतो की आता हे तुम्ही म्हणता पानावर तर किडे दिसायले तर आणि कशाचा रिझल्ट. तर हो का, हे जे पानावरले किडे आहेत हे एकही किडो आता जिवंत राहिलेला नाही. हे हे जे किडे आहेत ना, हे सगळे मेलले येतं, फक्त हे पानावर चिटकून राहिले. हो का, कोणतं किडो ह्याच्यातलं वळवळ सुद्धा करीत नाही. तर हे अशा प्रकारे आपल्याला ह्या फवारणीचे रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत. तर बघा, हो का, हे किडे सगळे मेलले येतं, त्याच्यात कोणताही किडो तुम्हाला जिवंत नाही राहिलेला. हो, फक्त काय झालं ते तिथं एका जागेवर जे चिटकलेले होते तर ते तिथल्या तिथं राहिले बघा. इथं बघा, आणि खाली पण पडलेले मी तुम्हाला दाखवून देतो. ह्या पानाला पण सगळे मरून गेलेत, कोणताही एकही किडू ह्याच्यातला जिवंत नाही. तर खाली पण पडलेले मी तुम्हाला दाखवून देतो. एकदम भारी आपल्याला रिझल्ट ह्या औषधाचे आपल्याला मिळालेले आहेत. इथं जाळं होतं आणि ह्या जाळ्यावर बघा किती किडे पडलेत. इकडच्या बाजूला पण इथे जाळ आहे, ह्या जाळ्यावर पण बघा. फक्त एक दिवस मधात गेलाय आणि चांगल्या क्वालिटीचे औषधं आपण इथं वापरलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला नाव सांगतो आणि शक्यतो होईन तेवढं मला बऱ्याच जणांचे कमेंट आले की त्याचं नाव सांगा, म्हणून मी तुमच्यासाठी नाव सांगायला लागलो. आपण ह्याच्यामध्ये क्लोरोप्लस सायफरमेथ्रिन असणारं युजो ह्या नावाचं आपण औषध घेतलं होतं. इफको MC ह्या कंपनीचं हे औषध आहे. ह्याच्यामध्ये आपण घेतलं होतं बघा. हो का, शक्यतो होईन तेवढं तर आपण तेच वापरावं, कारण की त्याच्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे मला मिळालेले आहेत. आणि मला जे रिझल्ट मिळाले हेच मी तुम्हाला दाखवून द्यायला लागलो. बघा, इथं पण सगळे मेले. हे बघा, कुठे तुम्ही हात लावला त्या दिवशी जसे उडत होते तसं आज बिलकुलही हे राहिलेलं नाहीत. बघा, आणि ह्याच्यासोबत आपण सागरिका एक वापरलं होतं, सागरिका गोल्ड म्हणून. इफकोचंच आहे ते पण. आपण सागरिका गोल्ड वापरलं होतं आणि त्याच्यात आपण स्टिकर एक घेतलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, त्याचं प्रमाण घेतलं होतं आपण. ज्यावेळेस आपण त्याची फवारणी केली त्यावेळेस 250 ml आपण त्याच्यात हे वापरलं, युजो म्हणजे क्लोरोप्लस सायफरमेथ्रिन असणारं 250 ml वापरलं. आणि सागरिका आपण त्याच्यामध्ये घेतलं होतं एक 300-350 ml आपण ते घेतलं होतं. आणि स्टिकर 50 ml घेतलं होतं. आणि त्याची ड्रोननी फवारणी केली ती. तर ड्रोननी फवारणी करीत असताना 10 लिटर पाण्यामध्येच आपण एवढं औषध काढलं होतं. आणि आमचं हे 2 एकरचं क्षेत्र आहे, तर ह्याच्यामध्ये आपण 2 टाक्या मारल्या होत्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ह्याचे रिझल्ट मिळालेले आहेत. तुम्ही कुठेही बघा. हो का, आता मी बोलत बोलत इकडं आलो, पण इकडं पण बघा. हो का, किडे येतं, पण हे सगळे किडे आता हे आपल्याला मेलेले दिसते. तिथले किडे कुठेही आता हे जिवंत नाही तेव्हा. आणि हे पानावर बसून पानाच्या खालून रस शोषण्याचं काम करतात आणि आपला ऊस पर्याय पिवळा पडतो. आता इकडं पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला. आता इथं पण येतं, इथं बघा किती इथं, पण हे सगळे मेलले हवा. तर अशा प्रकारे ह्या औषधाचे आपल्याला रिझल्ट मिळाले. त्याच्यामुळं आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचा फायदा हो ह्याच्यामुळं मी हा व्हिडिओ करायलो. आणि नक्कीच मित्रांनो, तुमचा हे जर प्रकारे फवारणी केली, फक्त फवारणी करणारा माणूस अनुभवी असावा, चांगला असावा, चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे फवारणी करावी, तर तुम्हाला रिझल्ट हे नक्कीच मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.